देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रात शिंदे असं झालं पाहिजे। देवाभाऊंनी दिल्लीवारी करावी, देशाची सूत्र हाती घ्यावीत। शिंदेंमुळे राज्यात भाजपचं सरकार आलं। शिंदे सेनेचे नेते बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। फडणवीस 2029 पर्यंत मुख्यमंत्री राहावेत ही सर्वांची इच्छा। मंत्री दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया। तर बच्चू कडू देशाचे नेते, त्यांनी त्यांचं मत काही व्यक्त केलं असेल अशी ही प्रतिक्रिया। फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळेंकडे सूत्र येतील। स्वतः फडणवीस त्यांची शिफारस करतील। शिंदे पुन्हा सीएम होणार नाहीत, संजय राऊतांची राजकीय भविष्यवाणी। मी परवाच दिल्लीला जाऊन आलो। केंद्रात जाणार असल्याच्या राऊतांच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल उत्तर। दिल्लीतून मुख्यमंत्री बनण्याचे अधिकार संजय राऊतांना मिळाले तसं वाटतंय। बावनकुळे मुख्यमंत्री होणार असल्याच्या राऊतांच्या दाव्यानंतर मंत्री गिरीश महाजनांचा टोला। गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतले आहेत। एवढ्या लहान माणसासोबत मी संघर्ष करतोय। एकनाथ खडसेंची महाजनांवर खोचक प्रतिक्रिया। अमित शहांनी मला फोन करून दिल्लीला बोलावलं होतं। शहांनी मला फोन करून भाजपात येण्यास सांगितलं होतं, पण तुम्हाला घेतलं तर लोकल माणसं तुमच्यासोबत काम करणार नाहीत असं भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं। एकनाथ खडसेंचा तत्कालीन भाजप प्रवेशावर मोठा गौप्यस्फोट। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांच्याकडून जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। विनायक राऊत मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। भाजप म्हणजे बाबर जनता पार्टी। रामरक्षा आंदोलनातून आदित्य ठाकरेंची टीका। आपले खासदार फोडण्यासाठी दानचोरीचे पैसे वापरले, आदित्य ठाकरेंचे आरोप। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा पठण आणि महाआरतीचं आयोजन। नाशिकच्या काळाराम मंदिरात रामरक्षा पठण करण्यात आलंय। मोशी दुर्घटना प्रकरणी अँथोनी लारा कंपनीकडून मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाखांची मदत। इमारतीच्या मजल्यांच्या पूर्णत्वाचा दाखला होता का असं विचारलं असता कंपनीचे ग्रुप प्रेसिडेंट महेंद्र अनंतुला यांचा काढता पाय। पिंपरीतील मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांचा आकडा 9 वर। आणखी एक जणाचा मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश, तर आतापर्यंत 9 जणांची सुखरूप सुटका। अंधेरी रेल्वे स्थानकात मराठी संवाद साधण्याची मागणी केल्यामुळे प्रवाशाला टीसीनी बंदिस्त करून ठेवल्याचा आरोप। संबंधित प्रवाशाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या सीईओ निवडीसाठी समितीची बैठक। दिल्लीत 3 सदस्यीय समितीची बैठक पार पडली आहे। बैठकीत इच्छुक उमेदवार निवडीसाठी निकष ठरवण्यात आले आहेत। सीईओ निवड प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण करण्याचा समितीचा प्रयत्न असणार आहे। ठाणे जिल्हा बँकेवर महायुतीचं वर्चस्व कायम। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रणनीती यशस्वी। जिल्हा बँकेचं अध्यक्षपद भाजपकडे, तर उपाध्यक्षपद शिवसेनेच्या ताब्यात। भंडारात महायुतीच्या नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार, राज्यसभेच्या खासदारांचा सत्कार सोहळा संपन्न झालाय। प्रफुल्ल पटेल, चंद्रशेखर बावनकुळे, नरेंद्र भोंडेकर, परिणय फुके यावेळी उपस्थित होते। नेत्यांनी त्यांच्या भाषणातून एकमेकांचे कान टोचलेत। राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांच्याकडून छगन भुजबळ यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। राष्ट्रवादीच्या नाशिकच्या जिल्हाध्यक्षपदी दिलीप खैरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मालिका चित्रपटांच्या सेटवर निकृष्ट दर्जाचं अन्न पुरवलं जात असल्याची तक्रार। राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाकडून तक्रारींची दखल। राष्ट्रवादीकडून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे। अनिल अंबानींच्या उद्योग समूहावर ईडीची मोठी कारवाई। अंबानीशी संबंधित प्रकरणात ईडीकडून 1021 कोटींच्या मालमत्ता जप्त। कथित गैरव्यवहाराची पीएमएलए अंतर्गत चौकशी। 15,000 कोटींच्या
सार्वजनिक निधींचा गैरवापर झाल्याचा ईडीचा आरोप। ठाण्यातील घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी, अतिवृष्टीमुळे रस्त्यावर खड्डे पडल्यानं खड्ड्यांचं काँक्रिटीकरण करण्याचं काम सुरू। रात्री 12 वाजेपर्यंत काँक्रिटीकरणाचं काम। कर्णी रोड स्टेशनवर कोणत्याही दोन लोकल समोरासमोर आल्या नाहीत। दोन्ही लोकल काही अंतरावर एका मागोमाग होत्या। दोन्ही लोकल विरारच्या दिशेने जाणाऱ्या होत्या। पश्चिम रेल्वेचं स्पष्टीकरण। पुण्याच्या मावळमध्ये दरडग्रस्त पाटण गावात सुनेत्रा पवारांकडून पाहणी करण्यात आली आहे। मुसळधार पावसात पाटण गावात दरड कोसळली होती। पाटण गावाच्या पुनर्वसनासाठी मुंबईत तातडीची बैठक होणार, सुनेत्रा पवारांची माहिती। सांगलीच्या मिरजमध्ये पंचायत समितीच्या कार्यालयाच्या उद्घाटनावरून वाद। आज होणाऱ्या कार्यालय उद्घाटनाच्या अगोदरच काल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा पूर्ण करण्यात आलाय। जयंत पाटील, विशाल पाटील, इद्रिस नायकवडी हे उपस्थित होते। ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेत्यांच्या उपस्थितीत आज कार्यालयाचं लोकार्पण होणार होतं। भिवंडीतील टीईटी पेपरफुटी प्रकरणात कपिल दहिया आणि संजय कुमार शर्माला न्यायालयीन कोठडी। टीईटी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक। नवी मुंबईत परिवहन विभागाच्या ताफ्यात 150 नवीन सीएनजी बसेस दाखल। घणसोली आगारात गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडलाय। नव्या बसेसमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होण्यास मदत होणार। जगातील उष्णतेचा सर्वाधिक धोका असलेल्या शहरांच्या यादीत नागपूरसह भारतातील 13 शहरांचा समावेश। या यादीत महाराष्ट्रातील नागपूर आणि पुणे शहराचाही समावेश आहे, तर गुजरातमधील अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अभिनेता अरबाज शेखला 1 लाखांची मदत केली आहे। अरबाजला वडिलांच्या उपचारासाठी मदत करण्यात आली आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अरबाजला मदतीचा चेक दिला आहे। पुण्यातील पर्वती भागात भलं मोठं झाड कोसळलं, पण अत्यंत जुनं झाड आणि विशाल झाड अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। झाड कोसळत असतानाचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही समोर आलाय। अल निनोच्या सावटातही पुण्यात 8 दिवसात पावसामुळे 2 विक्रमांची नोंद। शिवाजीनगर वेधशाळेत 6 जुलैला 24 तासात 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस। अवघ्या 6 दिवसातच संपूर्ण महिन्याची सरासरी ओलांडली। यंदाचा जुलै महिना सर्वाधिक पावसाचा ठरला आहे। पुण्याच्या 2 दिवसांच्या पाहुणचारानंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ। दिवे घाटात भक्ती, निसर्ग आणि वारकऱ्यांचा अप्रतिम संगम। ज्ञानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये मुक्काम। संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ। तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरमध्ये मुक्काम। टाळ मृदुंगांच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने वारकऱ्यांची पंढरीच्या दिशेने वाटचाल। आषाढी वारीसाठी पंढरपूर आगारात नव्या कोऱ्या राजमाता जिजाऊ बसेस दाखल। आमदार समाधान आवताडेंच्या हस्ते बसेसचं लोकार्पण। वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी या बसेस धावणार आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील इमामपूर घाटाला आता ज्ञानेश्वरी घाट म्हणून नवी ओळख मिळाली आहे। यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आणि वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा नामकरण सोहळा पार पडलाय। पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात। सोनसाखळी मोबाईल पाकिटमारांवर पोलिसांची करडी नजर। साताऱ्यात लोणंदमध्ये पालखी सोहळ्याच्या तयारीचा शंभूराज देसाईंनी आढावा घेतलाय। वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये याविषयी देसाईंनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। वर्धा जिल्ह्यात सोयाबीनचं बियाणं उगवलं नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। देवळी तालुक्यातील रत्नापूर येथील शेतकरी गोपाल तडस यांची एका कंपनीचं सोयाबीन बियाणं उगवलं नसल्याची तक्रार। बुलढाण्यात बोगस बियाणांमुळे 3 एकरातील सोयाबीन उगवलंच नाही। चिखली तालुक्यातील खंडाळा शिवारातील धक्कादायक प्रकार समोर। बुलढाण्यात बोगस बियाणांच्या तक्रारी वाढल्यात। कृषी विभागाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये।
नाशिकच्या बागलाण तालुक्यात पेरणीच्या कामांना वेग। पावसामुळे बागलाणचा बळीराजा सुखावला। पाऊस लांबल्यानं पेरण्या महिनाभर उशिरानं सुरू झाल्या।